सिंपल प्रेझेंट मीन्स काय? साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट मीन्स साधा वर्तमान काळ. फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस V1 सब्जेक्ट प्लस V1 प्लस S ES प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 प्लस S ES प्लस ऑब्जेक्ट. V1 ला इथे काय लागेल तुम्हाला? वर्बला S ES लागेल. आता वर्बला S ES कुठे लावायचं आणि कुठे नाही लावायचं? तर I, we, you आणि they किंवा प्लुरल असेल. प्लुरल म्हणजे काय? अनेक वचन असेल. अनेक वचन. अनेक वचन म्हणजेच 2, 3, 4, 5 म्हणजे एकपेक्षा जास्त. 2, 3, 4, 5 असं किती असेल तर त्याच्यासमोर काय लागेल? वर्बला S ES लागणार नाही. वर्बला S ES लागणार नाही. ही, शी, इट किंवा सिंग्युलर असेल तर वर्बला काय लागेल? S ES लागेल. वर्बला काय लागेल? S ES. ही, सी, इट किंवा कोणाचं प्लेस नेम, पर्सन नेम असेल तर जागेचं नाव किंवा व्यक्तीचे नाव आलं तर तिथे वर्बला तुम्हाला काय लावायचे? S ES लावायचे. आता इथे दोन ऑप्शन आहे. S कुठे लावायचं आणि ES कुठे लावायचं? ES कुठे लावायचं आणि ES कुठे लावायचं? तर जेव्हा वर्बमध्ये कॉन्सोनंट असेल, कॉन्सोनंट माहिती आहे? A, E, I, O, U काय आहे? ऑवेल्स. ऑवेल्स सोडून जे बाकीचे अल्फाबेट्स असतात त्याला आपण काय म्हणतो? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट आलं तर तिथे काय लावायचं आहे? वर्बला S लावायचं आहे. आता इथे Y होता, इथे लास्टला काय आहे? K. मग हे काय? कॉन्सोनंट आहे. मग वर्बला काय लावायचे? S. इथे लास्टला काय आहे? L आहे. L काय आहे? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट त्याला म्हणून काय लावलंय? वर्बला S. रन्स. रन्स म्हणजे काय आहे? कॉन्सोनंट आहे. मग कॉन्सोनंटला काय लावायचे? तुम्हाला S लावायचे. गोज. गोजला तुम्हाला इथे लास्टला काय आले? O आला. O काय? ऑवेल्स आहे. ऑवेल्स आला म्हणून इथे काय घेतलं आपण? ES. वर्बला काय लावले? ES. कम. इथे लास्टला E ऑलरेडीच आलाय त्यामुळे E घ्यायची गरज नाही. स्पेसिफिक तुम्हाला E घ्यायची गरज नाही. इथे ऑलरेडीच तुम्हाला काय आले? ES आले. गिव्स. इथे पण तुम्हाला E आले त्यामुळे तुम्हाला परत परत E घ्यायची गरज नाही. काय लिहायचे? ES. तर सेंटेन्स बघूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आय ड्रिंक ओल्ड वॉटर. आय ड्रिंक ओल्ड वॉटर. मी रोज सकाळी रोज थंड पाणी पितो. कसं पाणी पिते? थंड पाणी पिते. निगेटिव्ह काय होणार? आय डू नॉट ड्रिंक कोल्ड वॉटर एव्हरी डे. मी रोज थंड पाणी पित नाही. इंट्रोगेटिव्ह कसं होणार? डू आय ड्रिंक कोल्ड वॉटर? डू आय ड्रिंक कोल्ड वॉटर. इथे बघा, इथे आय होता. आय असेल जेव्हा आय, वी, यू, दे किंवा प्लुरल असेल तर आपण वर्बला S ES लावत नाही. इथे लावलाय का? तर नाही. शी. शी अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघा. शी गोज टू स्कूल एव्हरी इन द मॉर्निंग. ती रोज सकाळी शाळेत जाते. इथे वर्ब घेतलाय आपण गो. गोला इथे काय आले? ऑवेल्स आलं. ऑवेल्स आलं म्हणून आपण इथे काय घेतलंय? ES लावलेला आहे. निगेटिव्ह काय होणार? शी. इथे गोज झाले म्हणून इथे काय घेतलंय? डज. शी डज नॉट गो टू स्कूल एव्हरी इन द मॉर्निंग. ती रोज सकाळी शाळेत जात नाही. इंट्रोगेटिव्ह काय होणार? डज शी गो टू स्कूल? ती रोज शाळेत जाते का? डज शी गो टू स्कूल? ती रोज शाळेत जाते